टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। धामन गांव में बिन विरोध उप सरपंच पद पे सौभाग्यवती कविता गोपीनाथ भोईर मैडम को चुन लिया गया। हम आपको बता दें कि इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के युवा नेता, महानगर पालिका नगर सेवक माननीय श्री सुमित पाटिल साहब आए हुए थे, जो कविता मैडम को शुभकामनाएं व्यक्त की और उन्होंने ये भी कहा है कि जो भी काम है गांव में, जो समस्याएं हैं, हम कोशिश करेंगे उस काम को करने के लिए। इसके लिए आप लोगों को प्रयत्न करना पड़ेगा निधि वगैरह लाने के लिए, जिससे कि गांव का विकास हो। और उसी अवसर पर बहुत सारे मान्यवर वहां पे उपस्थित थे जो कविता मैडम को दी शुभकामनाएं। तो चलिए हम दिखाते हैं आपको और सुनाते हैं। और नाचते गाते बड़े ही हर्षोल्लास के साथ वो घर पे गई, जहाँ पे उनका आरती उतार करके स्वागत किया गया। मंदिर में भी गई, भगवान से उन्होंने भगवान का उन्होंने दर्शन कर आशीर्वाद लिया। तो चलिए हम आपको सुनवाते हैं और दिखाते हैं। कविता गोपीनाथ भोईर यांचा बिनविरोध उपसरपंचपदी या ग्रुप ग्रामपंचायत धामणगाव कशिवली या उपसरपंचपदी आज निवड झाली। त्याबद्दल सर्व ग्रामस्थांतर्फे, सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्यातर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि आमच्या विशेष करून धामणगाव ग्रामपंचायत ही अशी ग्रामपंचायत आहे जिथे खूप खेळीमेळीच्या वातावरणात आजपर्यंत सरपंच उपसरपंच पद हे विभागून दिलं गेलं आणि ते आनंदाने सर्वांनी ते स्वीकारलं। आमचं गाव असं आहे की जिथे कोणाचीच कुठल्याही गोष्टीत तक्रार नसते। भले आम्ही निवडणुकीत भांडत असतो किंवा काही वाद होत असतील, पण एकदा निवडणूक संपली की ते वाद असेच विरून जातात। हीच आमच्या गावची परंपरा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। कारण भांडणं ही टोकाला जाण्यापेक्षा मिटवलेलीच बरी, हे आमच्या गावाकडून लोकांनी शिकायला पाहिजे। आणि आज कविता भोईर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल आम्ही ग्रामस्थ त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। आणि त्यांनी भविष्यात आता त्यांना जे उपसरपंच पद मिळालेलं आहे, त्यांनी गावच्या काही समस्या असतील त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। काही ठिकाणी गावच्या काही अडचणी आहेत त्या त्यांनी तिथे जाऊन पाहिल्या पाहिजेत, तरच काही समस्या सुटतील। कारण नुसतं पद घेऊन माऊली काही अर्थ नाही। तुम्ही गावात फिरल्या पाहिजेत, काही समस्या आहेत त्या पाहिल्या पाहिजेत, त्या सरपंचांच्या निदर्शनात आणून दिल्या पाहिजेत, तरच या पदाची शान वाढेल आणि तुमचं देखील नाव या गावात चांगलं घेतलं जाईल। नक्की हे देखील आपण लक्षात ठेवून तुमच्या पुढील कार्यास आम्ही सर्व शुभेच्छा देत आहोत। निश्चितच ज्या पण आतापर्यंत निवडणुका झालेल्या त्या शांतपणे पार पडलेल्या आहेत आणि नवनिर्वाचित उपसरपंच यांना मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि गावची विकास कामं करतील ही अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे। आम्ही जशी कामं केलेली आहेत पहिल्या उपसरपंच आणि सदस्य लोकांनी, तशी त्यांनी आता पुढाकार घेऊन कामं करावी आणि आमचं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन असणार आणि त्यांना चांगली कामं करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करणार आहोत। तुम्ही ही कामं गावची आरोग्यविषयक असतील, पाण्यासंदर्भात असतील, प्रथमतः त्या गोष्टींवर त्यांनी लक्ष घालावं, आमची ही अपेक्षा आहे। कविता भोईर यांना उपसरपंचपदी आज सगळ्या ग्रामस्थांनी किंवा सदस्यांनी निवडून दिल्याबद्दल त्यांना सर्व गावाच्या किंवा आमच्या पंचकृषीच्या ह्याच्यातनं शुभेच्छा देतो। आज धामणगावची अशी परिस्थिती आहे तर तिथे खरोखर काही कामं होत नाही, छोटे मोठे कामांसाठी धडपड करायला लागते। आज मी यांना एवढीच विनंती करतो का कमीत कमी माझे मार्गदर्शन, आता मला 2 वेळा सरपंच पदाचा अनुभव आहे, त्या हिशोबात जर थोडंफार या कमिटीने माझं ऐकलं तर आमच्या धामणगावच्या ज्या काही समस्या आहेत का एवढ्या मोठ्या समस्या नाही, तर त्या 100% या लोकांनी ऐकलं ना तर 100% पूर्ण करण्याचे प्रयत्न करू आम्ही। फक्त त्यांना माझी विनंती आहे की माझं थोडंफार ऐकायला लागेल, एवढं बोलून मी त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो। सर्वप्रथम कविता गोपीनाथ भोईर यांना उपसरपंच पद मिळाल्याबद्दल त्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराच्या
करून आणि माझ्या गावाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढे त्यावेळी चांगल्या प्रकारे कामं करतील गावाच्या दृष्टीने. तसंच आज त्यांना पूर्ण ग्रामपंचायत वतीने आणि तसेच आमच्या कमिटीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि इतर कामं जी रखडलेली आहेत ती लवकरात लवकर मार्ग लावतील आणि कामं करण्याचा प्रयत्न करतील ही आशा बाळगतो. धामणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय आमच्या अभिनंदन करतो. आज अतिशय आनंदाचा दिवस. आज धामणगाव येथे बऱ्याच दिवसापासून जो प्रलंबित विषय होता उपसरपंचाचा, काही गावच्या कारणास्तव तो पुढे ढकलला गेला होता, परंतु आज तो योगायोग आला आणि आज त्या या सरपंच पदाच्या मानकरी ठरवल्या. त्याच्यासाठी मी माझ्या वतीने माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभकामना आहेत. आणि येणाऱ्या काळात धामणगावमध्ये जेही काम असेल, जेही विकासाची निधी असेल, त्याच्यासाठी नेहमी आम्ही सर्वच जण, किरण असेल, ज्ञानेश्वर असेल, बाकीची मंडळी असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, सगळेच आम्ही तत्पर राहू आणि नेहमीच या ग्रामपंचायतला कधीही निधीची कमी पडू न देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. आणि आम्ही आश्वासित करतो उपसरपंच असेल, सरपंच असेल, यांना जेही ग्रामपंचायतचं काम असेल, पंचायत समिती निवृत्त असेल, जिल्हा परिषद असेल, बाकीच्या गोष्टी असतात, वेगवेगळ्या हेडमधून त्यांना आम्ही निधी देण्याचं काम करू अशी मी यांना शासनाने देतो आणि आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके. किरण आहे ना. चला ठीक आहे. ओके. कसा व्हायचा गेला काय बोलतो ओके. थांबलाय ना.